नमस्कार, मी प्रियंका नागने आज तुमच्यासाठी एक नवीन जॉब अपडेट घेऊन आलेली आहे. मी इथे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्याकडून ही जॉब अपडेट आहे. खूप मोठे पद निघालेले आहेत. जवळजवळ 1899 पदांसाठी ही जॉब अपडेट आहे. तुमचे जे शिक्षण कमीत कमी 10वी झाले असेल किंवा 12वी झाली असेल किंवा तुम्ही पदवीधर असाल तर इथे नक्कीच अप्लाय करायचं आहे. पूर्ण व्हिडिओ बघा. मी तुम्हाला सविस्तरपणे सांगितलेलं आहे की पूर्ण ॲप्लिकेशन प्रोसेस काय आहे, त्याच्यानंतर इथे सॅलरी डिटेल्स काय असणार आहे, एज्युकेशन डिटेल्स काय असणार आहे, एज क्रायटेरिया काय आहे, पूर्ण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. सो कोणताही पार्ट मिस करू नका, जेणेकरून अर्धवट माहिती तुम्हाला भेटून जाईल. आणि हे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, कारण जास्तीत जास्त जागा आहेत आणि ज्यांना जॉबची गरज आहे, म्हणजे काही ते कमीत कमी शिक्षण फक्त 10वी लागणार आहे आणि जास्तीत जास्त पदवीधर लागणार आहे. सो नक्कीच इथे शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. चला तर आपण सविस्तर माहिती बघून घेऊयात. सो इथे डिपार्टमेंट ऑफ पोस्ट, मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, स्पोर्ट्स कोटा रिक्रुटमेंट यांच्याकडून ही जॉब अपडेट आलेली आहे. यांची ऑफिशियल PDF आहे आपल्याकडे. आपण ते बघून घेणार आहोत. 20 पानी PDF आहे. मी तुम्हाला पूर्णपणे माहिती सांगणार आहे. आता इथे स्टार्ट डेट फॉर रिसिप्ट ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन सांगितलेलं आहे. ते ऑनलाईन ॲप्लिकेशन 10/11/2023 म्हणजे काय 10 तारखेपासून सुरू होणार आहे. उद्यापासून सुरू होणार आहे 10 नोव्हेंबर 2023 आणि लास्ट डेट काय असणार आहे 9/12 म्हणजे 9 डिसेंबर 2023 असणार आहे. त्यानंतर इथे विंडो फॉर ॲप्लिकेशन फॉर्म करेक्शनचा टाइम दिलेला आहे 10 डिसेंबर ते 14 डिसेंबर. फी पेमेंट सुद्धा 9 डिसेंबर 2023 पर्यंत करून घ्यायचं आहे. ऑनलाईन ॲप्लिकेशन्स इथे इन्व्हाइट केलेलं आहे. स्पोर्ट पर्सनसाठी हू फिलफिल्स अदर एलिजिबिलिटी कंडिशन. सगळे एलिजिबिलिटी कंडिशन्स आपण बघून घेऊयात. इथे बघा ग्रुप C पोस्ट सांगितलेले आहेत. पोस्टल असिस्टंट आहे, सॉर्टिंग असिस्टंट आहे, पोस्टमॅन, मेल गार्ड, मल्टीटास्किंग स्टाफ हे एवढे पद आहेत. त्यानंतर इथे स्केल ऑफ पे सांगितलेला आहे, म्हणजे सॅलरी डिटेल सांगितलेला आहे. पोस्टल असिस्टंट आहे, त्यांच्यासाठी कमीत कमी 25,000 सुरुवात होत आहे, 25,500 आणि इथे जास्तीत जास्त 81,100 असणार आहे सॅलरी. सॉर्टिंग असिस्टंटसाठी दिलेला आहे 25,500, 81,100. पोस्टमॅनसाठी 21,700 आणि 69,100. सेम एज मेल गार्डसाठी सुद्धा दिलेला आहे आणि मल्टीटास्किंग स्टाफसाठी सुद्धा 18,000 सुरुवात आहे आणि 56,900 पर्यंत इथे सॅलरी भेटणार आहे. वॅकन्सी सुद्धा दिलेली आहे. पोस्टल सर्कल वाईज आहे असं मेन्शन केलेलं आहे. एज डिटेल्स बघा. इथे तुमचं एज तर कमीत कमी 18 ते जास्तीत जास्त 27 पाहिजे आहे. पोस्टल असिस्टंटसाठी, सॉर्टिंग असिस्टंटसाठी 18 ते 27 वर्ष. त्यानंतर सेम ॲज पोस्टमॅनसाठी सुद्धा आहे आणि मेल गार्डसाठी सुद्धा आहे. मल्टीटास्किंग स्टाफसाठी 18 ते 25 वर्ष सांगितलेलं आहे. इथे रिलॅक्सेशन इन अप्पर एज लिमिट सध्या सांगितलेलं आहे, म्हणजेच काही ते तुम्ही जर SC ST साठी असाल तर 5 वर्ष अधिक भेटणार आहे आणि अकॉर्डिंगली टोटल 10 years ऑफ एज रिलॅक्सेशन अलाउड टू द SC ST ओनली असं सुद्धा मेन्शन केलेलं आहे. त्यानंतर इथे फॉर द पोस्ट ऑफ पोस्टल सॉर्टिंग असिस्टंट एज्युकेशन क्रायटेरिया बघा. जे पहिलं पद आहे पोस्टल असिस्टंट आणि सॉर्टिंग असिस्टंट यांना बॅचलर्स डिग्री कंप्लीट पाहिजे, म्हणजे पदवीधर झालेलं पाहिजे आहे. नॉलेज ऑफ वर्किंग ऑन कम्प्युटर, बेसिक नॉलेज तुम्हाला कम्प्युटरवरती काम करायचं माहिती पाहिजे आहे. आणि पोस्टमॅन आणि मेल गार्डसाठी कमीत कमी 12वी पास झालेलं पाहिजे आहे. शुड हॅव पोस्टेड पास लोकल लँग्वेज, म्हणजे तुम्हाला लोकल लँग्वेज यायला पाहिजे आहे आणि नॉलेज ऑफ कम्प्युटर आलं पाहिजे आहे. ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे आहे तुमच्याकडे 2 व्हीलर किंवा मोटरसायकलची, असंच माहिती सांगितलेलं आहे. त्यानंतर मल्टीटास्किंग स्टाफसाठी 10वी तुमची पास झालेली पाहिजे आहे आणि इथे सांगितलेलं आहे की रेकग्नाइज बोर्डपासून तुमचं 10वी पास झालेली पाहिजे आहे. त्यानंतर इथे मेन्शन केलेलं आहे की लिस्ट ऑफ स्पोर्ट्स विच क्वालिफाईंग फॉर अपॉइंटमेंट ऑफ स्पोर्ट्स पर्सन, असं मेरिट स्पोर्ट्स पर्सनसाठी माहिती सांगितलेली आहे. हे तुम्ही एकदा बघून घ्यायचं आहे कोणते कोणते स्पोर्ट्स आहे ते, ही माहिती झालेली आहे. त्यानंतर इथे अवॉर्ड सर्टिफिकेट्स कोणते कोणते पाहिजे आहे. इंटरनॅशनल कॉम्पिटिशनचे, नॅशनल कॉम्पिटिशन, हे खूप मोठी पदवी आहे. तुम्हाला इथे 1899 पदांसाठी ही जागा आहे. तुम्ही नक्कीच इथे अप्लाय करायचं आहे. तुम्ही जर स्पोर्ट्स पर्सन चांगला असेल, तुमचं एज्युकेशन क्रायटेरियामध्ये बसत असेल, एज क्रायटेरियामध्ये बसत असेल, तर इथे नक्कीच अप्लाय करायचं आहे. उद्यापासून फॉर्म भरण्यास सुरुवात होत आहे. ही PDF आहे. ही लिंकसुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. हाऊ टू अप्लाय सांगितलेलं आहे. ही जी तुम्हाला लिंक दिलेली आहे याच्यावरती जाऊन तुम्हाला ॲप्लिकेशन सुरू होणार आहे. उद्यापासून 10 तारखेपासून इथे ॲप्लिकेशन सुरू होणार आहे. ॲप्लिकेशन फी बघा 100 रुपये आहे आणि वुमन कॅन्डिडेटसाठी, ट्रान्सजेंडरसाठी, कॅन्डिडेट्स बिलॉंगिंग टू SC ST PWBD EWS यांच्यासाठी पेमेंट ऑफ फी नाही आहे, म्हणजे 0 फी असणार आहे. ऑनलाईन थ्रू UPI, नेट बँकिंग, क्रेडिट, डेबिट कार्ड यांच्याकडून फी तुम्ही भरू शकणार आहात. ठीक आहे. काही चुकी झालं तरी इथे समिरली रिजेक्टेड होणार आहे. फी तुम्हाला वन्स पेड
तुम्हाला रिफंड होणार नाही हे सुद्धा इथे मेन्शन केलेलं आहे. विंडो फॉर ॲप्लिकेशन फॉर्म सांगितलेला आहे 10/12/2023 पासून ते 14/12/2023. आता डॉक्युमेंट्स इथे काय काय लागणार आहे व्हेरिफिकेशनच्या वेळेस, प्रिंटआउट ऑफ द ॲप्लिकेशन फॉर्म सबमिटेड लागणार आहे, तुमचं डॉक्युमेंट्स एज क्रायटेरियाचं लागणार आहे, तुमचं एज्युकेशन काय झालेलं त्याच्यानुसार लागणार आहे, बाकीचं क्वालिफिकेशन काय झालं आहे त्याचं सर्टिफिकेट लागणार आहे, त्यानंतर नॉलेज ऑफ कम्प्युटरचं सर्टिफिकेट लागणार आहे, म्हणजे बेसिकली तुम्हाला MSc-ITचं वगैरे सर्टिफिकेट इथे लागून जाईल. प्रूफ ऑफ डेट ऑफ बर्थ लागणार आहे, त्यानंतर इथे लायसन्स वगैरे सगळं हे लागणार आहे. तुम्ही एकदा हे चेक करून घ्यायचं आहे. त्यानंतर फिजिकल व्हेरिफिकेशन ऑफ डॉक्युमेंट्स इथे लागणार आहे. सगळी ही जी माहिती मी का देते की जेणेकरून तुम्हाला फॉर्म भरताना किंवा तुम्हाला ॲप्लिकेशन जेव्हा तुम्ही तिथे सबमिट करणार आहात किंवा तुम्हाला जेव्हा तिथे बोलवलं जाणार आहे तुम्हाला डॉक्युमेंटची पूर्ण तयारी पाहिजे आहे. हे सर्कल वाईज सांगितलेलं आहे किती जागा आहे. महाराष्ट्रामध्ये बघा 44, 31, 90 म्हणजे इथे जवळजवळ असिस्टंटसाठी 44 आहे असं सगळे पूर्ण सांगितलेलं आहे. त्यानंतर इथे सॉर्टिंग असिस्टंटसाठी 31 आहे, पोस्टमॅनसाठी 90 आहे आणि मल्टीटास्किंग स्टाफसाठी 131 आहे. हे पूर्ण महाराष्ट्रासाठी आहे. तुम्ही इथे नक्कीच ॲप्लाय करायचं आहे. तुमची एलिजिबिलिटी क्रायटेरिया तुम्ही 10वी पास असाल किंवा 12वी पास असाल तर नक्कीच इथे ॲप्लाय करायचं आहे. आणि इथे महाराष्ट्रासाठी बघा मराठी किंवा कोकणी तुम्हाला आलं पाहिजे, म्हणजे महाराष्ट्रासाठी मराठी आलं पाहिजे आहे, गोव्यासाठी मराठी आणि कोकणी आलं पाहिजे आहे. ही सुद्धा माहिती लँग्वेजची सांगितलेलं आहे. हे फॉर्म आहे अशा टाईपमध्ये तुम्हाला हे भरून द्यायचं आहे. फॉर रिप्रेझेंटिंग इंडिया इन एन इंटरनॅशनल कॉम्पिटिशन इन वन ऑफ द रिकग्नाइज गेम्स ऑफ स्पोर्ट, हे माहिती तुम्हाला भरून द्यायची आहे. सेंट्रल गव्हर्नमेंट आहे. फॉर्म 2 आहे, ही पूर्ण तुम्हाला भरून द्यायचं आहे. फॉर्म 4 आहे, फॉर्म 5 आहे, ही पूर्णपणे माहिती तुम्हाला भरून द्यायचं आहे. काही जरी क्वेश्चन असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारायचं आहे. सर्व माहिती मी सांगितलेली आहे. लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, एकदा चेक करा. आपल्या व्हिडिओला शेअर करा जेणेकरून ज्यांना जॉबची गरज आहे त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचून जाईल आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.